2च मिनिटं पिल्लू, लगेच खाऊ बनवते. लहान मुलांना नेहमीच अशी छोटी मोठी भूक लागत असते. मग त्यांना बाहेरचं जंक फूड, बिस्किट, चिप्स वगैरे देण्यापेक्षा आपण घरीच आज एक हेल्दी रेसिपी बघणार आहोत. आणि हो, ही रेसिपी लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा खूप आवडते. चला मग मस्त झटपट आणि हेल्दी अशा रेसिपीला सुरू करूया. एक मोठा बाउल घ्या आणि त्याच्यामध्ये 4 अंडी फोडून घ्या. 4 अंडी फोडून घेतल्यानंतर आपण थोडंसं मीठ, हळद आणि लाल तिखट घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चटणीसुद्धा घालू शकता किंवा मोठ्या माणसांसाठी करणार असाल तर मिरचीसुद्धा टाकली तर काही हरकत नाही. आता एक मोठा कांदा बारीक कट केलेला ह्याच्यामध्ये घालूया आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया. आणि ह्यानंतर गरम करून थंड केलेलं दूध अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. दूधसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सचर छान असं फेटून घेऊया. हे मिश्रण तुम्ही विस्करच्या साहाय्याने सुद्धा फेटू शकता किंवा तुमच्याकडे जर विस्कर नसेल तर तुम्ही चमचासुद्धा यूज करू शकता. आणि छान एकत्र हे मिश्रण झाल्यानंतर एका प्लेटमध्ये एक ब्रेडची स्लाईस घेऊन त्याच्यावरती हे मिक्सचर चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं सगळीकडून पसरून घेऊया. छान असं सगळीकडे हे मिश्रण आपण पसरून घेणार आहोत, कुठेही जागा सोडायची नाही. आणि हो, ही रेसिपी एवढी छान आहे की खरंच तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल. तुमची लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि मोठीसुद्धा आवडीनेच खातील. आता एक तवा घ्या, तो मस्त गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं बटर लावून घ्या. तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीही वापरू शकता. आता आपण ब्रेडच्या ज्या बाजूला अंड्याचं मिक्सचर लावलं होतं ती बाजू आपण तव्यामध्ये पलटी करणार आहोत आणि दुसरी जी ओपन कोरडी बाजू होते त्या बाजूला आपण हे अंड्याचं मिक्सचर परत एकदा पुन्हा छान असं लावून घेणार आहोत. आता मंद आचेवरतीच छान एक बाजू आपण मस्त अशी भाजून घेणार आहोत. ती बाजू भाजून झाली की आपण पलटी करून दुसरीही बाजू छान मस्तपैकी भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे समजा जर बटर असेल, तूप असेल किंवा तेल असेल तुम्ही काही वापरा. आणि चीजसुद्धा ऑप्शनल आहे. माझ्याकडे इथे अवेलेबल होतं म्हणून मी ह्याच्यावरती थोडंसं चीजसुद्धा घातलेलं आहे. चीज घातल्यानंतर ह्याला असंच एक 2 मिनटं छान मंद आचेवरती भाजून घेऊया, झाकण न ठेवता. कारण झाकण ठेवलं तर ह्याला पाणी सुटून थोडंसं मऊ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे झाकण न ठेवता मस्तपैकी ह्याला आपण भाजून घेणार आहोत. बघा मग किती छान मस्त पटकन असं होणारी ही रेसिपी. पिल्लू, हे घे खाऊ. माझ्या पिल्लूला तर ही रेसिपी खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.